श्रीराम जय राम जय जय राम। सर्वस्वी राहावे रामास अर्पण। आता ऐका माझे वचन, मनाने व्हावे रामार्पण। माझे नाते गोते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण। अनन्य व्हावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती। रामा आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण। सुख दुःखाचा दाता, सत्य नाही तुझ्या आता। जाणिवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुख दुःख भोगावे। मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान। सर्वस्वी राहावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधुजन। रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती। प्रयत्ने विण राहू नये, फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे। प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम। अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण। वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाण। जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने पाही। असा करावा संसार, परी असावे खबरदार। त्राता राम जाणूनी चित्ती, निर्भय करावा आपली वृत्ती। थोर भाग्य उदया आले, राम राय घरी आले। आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन। न दुजाच्या दोष पहावा, त्याच्या आपणापाशीच ठेवा। देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र। मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला। शरण गेला रामाचरणी, त्याला नाही दुजी हानी। अखंड करावे नामस्मरण, नीती धर्माचे असावे आचरण। बायको मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर। काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला। आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविन न जाऊ द्यावा क्षण। चालले तसेच चालावे, राम ठेवील तसे असावे। राम माझा जोडला हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे। राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे। रामास जे करणे असेल, ते तो करील। सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास। त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे। जो करी रामपदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन। संतांची सेवा केली, महत्भाग्य घरी आले। एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य धन्य। संतांचे मर्जीने वागल्यास, कल्याण होईल खास। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण। श्रीराम समर्थ। दासबोध समास 8 दशक 13। विषय संतोष, मर्यादा आणि जीवनातील संतुलन। 1. संतोष आणि मर्यादा म्हणजे काय? संतोष म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे। मर्यादा म्हणजे आपल्या इच्छांना आणि वागणुकीला सीमा ठेवणे। समर्थ सांगतात, मर्यादा नसलेले जीवन असंतुलित होते। 2. मर्यादा का आवश्यक आहे? मर्यादा नसल्यास इच्छा वाढतात, वागणूक बिघडते, जीवन गोंधळात पडते। उदाहरण, अति खाणे आरोग्य बिघडते, अति बोलणे
वाद निर्माण होतात. अति इच्छा, असंतोष. 3. एक उदाहरण. एक माणूस खूप मेहनत करून पैसा कमावतो, पण त्याला समाधान नसते. तो अधिकाधिक कमावण्याच्या मागे धावतो आणि कुटुंब, आरोग्य विसरतो. शेवटी पैसा आहे पण आनंद नाही. यातून काय समजते? मर्यादा नसल्यास जीवन असंतुलित होते. 4. संतुलनाचे महत्त्व. जीवनात संतुलन आवश्यक आहे. काम आणि विश्रांती, संसार आणि साधना, इच्छा आणि समाधान. 5. संतोष कसा वाढवावा? समर्थ सांगतात, कृतज्ञता ठेवा, तुलना टाळा, साधे जीवन जगा, आपल्या मर्यादा ओळखा. 6. अतिरेकाचे दुष्परिणाम. कोणतीही गोष्ट अति झाली तर नुकसान होते, संतुलन बिघडते. म्हणून मध्यम मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. 7. साधना आणि संतुलन. ध्यान, नामस्मरण, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन स्थिर होते आणि जीवन संतुलित राहते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संतुलित जीवन जगले. त्यांनी मर्यादा पाळल्या आणि संतोष ठेवला. 9. एक साधा दृष्टांत. वीणेचे तंतू खूप घट्ट किंवा सैल असतील तर संगीत येत नाही. योग्य ताण असेल तरच मधुर संगीत येते. तसेच जीवनातही संतुलन आवश्यक आहे. 10. अंतिम सार. समास 8 दशक 13 आपल्याला सांगते, संतोष ठेवा, मर्यादा पाळा, अतिरेक टाळा आणि संतुलित जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, समाधानी आणि आनंदी राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 14. विषय कर्तव्यनिष्ठा, कर्तव्यभाव आणि जीवनातील जबाबदारी. 1. कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे आपल्यावर असलेली जबाबदारी, योग्य ते कार्य करणे, आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करणे. समर्थ सांगतात, कर्तव्य पार पाडणे हेच धर्म आहे. 2. कर्तव्य टाळल्याचे परिणाम. जर आपण कर्तव्य टाळले तर काम अपूर्ण राहते, इतरांना त्रास होतो, स्वतःचे नुकसान होते. उदाहरण, विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही तर त्याला पुढे अडचणी येतात. 3. एक उदाहरण. एक सैनिक देशाचे रक्षण करत असतो. तो थंडी, ऊन, पाऊस सहन करतो, संकटाचा सामना करतो. का? कारण ते त्याचे कर्तव्य आहे. 4. कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय? कर्तव्यनिष्ठा म्हणजे जबाबदारीने काम करणे, कोणतीही तक्रार न करता कार्य करणे, सातत्य ठेवणे. 5. कर्तव्य आणि भावना. कधी कधी मन नसते, परिस्थिती कठीण असते, पण तरीही कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. 6. कर्तव्य आणि फल. समर्थ सांगतात, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. कर्तव्य करत राहिल्यास फळ आपोआप मिळते. 7. साधना आणि कर्तव्य. साधना ही एक कर्तव्य आहे. रोजची प्रार्थना, ध्यान, नामस्मरण ही नियमितपणे करणे आवश्यक आहे. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने पार पाडले. त्यांनी समाजाला योग्य मार्ग दाखविला. 9. एक साधा दृष्टांत. सूर्य रोज उगवतो, तो कधीच म्हणत नाही आज मी येणार नाही. तसेच कर्तव्य न चुकवणे हीच खरी निष्ठा आहे. 10. अंतिम सार. समास 8 दशक 14 आपल्याला सांगते, आपले कर्तव्य ओळखा,
ते प्रामाणिकपणे पार पाडा. तक्रार करू नका आणि सातत्य ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य विश्वासार्ह आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.